कोण तू, कोणाचा मुलगा तू? हा 8 वर्षाचा पांडुरंग म्हणाला, मी तुमचाच. 8 वर्षाचा असताना मी ज्या गुरुच्या चरणी जे डोकं ठेवलं ते डोकं मी कधी वर काढलंच नाही. तुझं विण क्षीण होतो, धाव रे धाव आता. हे दत्तबावनीमध्ये भगवान महाप्रभू दत्तात्रेय, त्याच्यानंतर कलियुगामधला प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ आणि द्वितीय अवतार दृश्य सरस्वती स्वामींच्या लीला आहेत. गुरुचरित्र हे जर आपण ते बुक मानलं, थिक सॉफ्ट बुक, दत्तबावनी म्हणजे तो पेनड्राईव्ह व्हर्जन आहे. मित्रांनो, दत्तबावनी दत्त संप्रदायामधील अत्यंत प्रभावी स्तोत्र. हजारो लाखो भक्त दररोज नित्यनियमाने अत्यंत भक्तिभावाने या दत्तबावनीचं पठण करतात. पण प्रश्न मुळात तिकडेच येतो, आपण दत्तबावनी समजून घेऊन म्हणतो का? आपल्या चॅनलचा उद्देश असतो आहे राईट, बिटवीन द लाईन्स, टू रीड बिटवीन द लाईन्स. का? कारण त्या गोष्टी कन्व्हिक्शननी करता याव्यात. दत्तबावनी म्हणताना मला ती आणखी अधिक समर्थपणे, आणखी अधिक प्रभावीपणे म्हणता यावी, याकरता दत्तबावनी काय आहे, ती कोणी लिहिली, कशाकरता लिहिली, आणि मुळात दत्तबावनीला गुरुचरित्राचं सार असं का म्हणतात, या प्रश्नांची उत्तरं जर का मला मिळाली, त्याची उकल जर का झाली, तर जी दत्तबावनी मी कदाचित यांत्रिकपणे म्हणतो आहे, मुखाने म्हणतो, पाठ आहे म्हणून, पण मनावरती तरंग उमटत नाहीत, ही जी कमी आहे ती आजच्या एपिसोडमधून किंवा इथून पुढच्या येणाऱ्या काही एपिसोडमधून भरून निघणार आहे. कारण आपण समजून घेणार आहोत समग्रपणे ही दत्तबावनी, आणि आजचा एपिसोड हा त्या प्रस्तावनेचा एपिसोड आहे. तेव्हा नमस्कार मित्रांनो, मी राजेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बिटवीन द लाईन्स. मागे मी वासुदेवानंद सरस्वती स्वामी विरचित, अर्थात माणगावचे टेंबे स्वामी यांनी रचलेलं घोर कष्टोद्धरण स्तोत्राचं निरूपण केलं आणि त्याला आपण भरभरून प्रेम दिलं. तुमच्या प्रतिक्रिया वाचून फारच आनंद झाला, एपिसोड केल्याचं समाधान झालं. आणि देन आय थॉट, व्हॉट्स नेक्स्ट? मी स्वतः दररोज झोपण्यापूर्वी दत्तबावनी स्तोत्र म्हणतो आणि अर्थातच मनात मग त्याचं मनन होतं, चिंतन होतं. त्या चिंतनातूनच मला पुढचा विषय मिळाला की आता घोर कष्टोद्धरण स्तोत्रानंतर पुढे काय, तर दत्तबावनी. प्रश्न क्रमांक 1, आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे की दत्तबावनी जी आपण म्हणतो ती गुजराती भाषेमध्ये आहे. जय योगीश्वर दत्त दयाळ तूज एक जगमा प्रतिपाळ, याचे जे शब्द आहेत, शब्दांत म्हणण्यापेक्षा जे मधले अव्यय आहेत ते 2 शब्दांना जोडतात. तिथे जर लक्ष दिलं तर लक्षात येईल ही मराठी नाही आहे, तर ते गुजरातीमध्ये आहे. मग प्रश्न पडेल की गुजरातीमध्ये काय आहे, तर हे गुजरातीमध्ये आहे कारण हे एका गुजराती माणसाने, व्यक्तीने लिहिलेलं आहे, संत महात्म्याने लिहिलेलं आहे. मग आता ह्याचा आणि टेंबे स्वामींचा काही संबंध आहे का? आहे. प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष ते तुम्ही ठरवा, पण कनेक्शन मात्र मी सांगणार आहे. कनेक्शन असं आहे की टेंबे स्वामींनी आपल्या पत्नीच्या निधनानंतर जेव्हा दंड धारण केला, संन्यासाश्रम धारण केला, तेव्हा अर्थात त्यांनी वासुदेव टेंबे हे नाव टाकून वासुदेवानंद सरस्वती असं नाव धारण केलं, जे त्यांना गुरुनी दिलं. या टेंबे स्वामींनी आपली पत्नी हयात असतानाच खरं तर घर सोडलं होतं आणि ते तीर्थयात्रा करत पायी फिरत होते. आणि फिरता फिरता हे टेंबे स्वामी स्थिरावले कुठे, तर त्यांना मैया खुणावत होती. कुठली मैया? त्यांची बायोलॉजिकल मदर का? तर नाही मित्रांनो, नर्मदा मैया. आणि या नर्मदेच्या काठीच त्यांनी आपला आयुष्याचा शेवटचा कालखंड त्यांनी व्यतीत केलेला आहे, तो घालवला आहे. किंबहुना आपला देहसुद्धा त्यांनी नर्मदे तीरीच सोडलेला आहे, पंचतत्वात विलीन केला. कुठे? गरुडेश्वर या ठिकाणी. मित्रांनो, गरुडेश्वर या ठिकाणी टेंबे स्वामींचा तो मठ आहे. आणि ह्यामुळेच महाराष्ट्राबाहेर आपण बघितलं तर महाराष्ट्राबाहेर, महाराष्ट्रेतर आपण जर कोणा भारतीयाला प्रश्न विचारला दत्त किंवा दत्तगुरु किंवा दत्त महाराज, दत्तात्रेय, तर ते म्हणतील व्हॉट, किसकी बात कर रहे हैं आप? त्यांना राम आणि कृष्ण हेच मोस्ट पॉप्युलर आहेत, विष्णू आणि महादेव. दत्त म्हटलं की त्यांचं प्रश्नचिन्ह पडतं. का? कारण महाराष्ट्राच्या बाहेर दत्त संप्रदाय फारसा नाही, फारसं प्रचलित नाही. त्यांना प्रश्न पडतो दत्त म्हणजे कोण. दत्ताची फारशी देवस्थानंसुद्धा नाहीत. पण या महाराष्ट्राच्या बाहेर, अर्थात महाराष्ट्राच्या उत्तरेकडे हा दत्तभक्तीचा प्रसार करण्याचं काम टेंबे स्वामींनी केलं.
कसं तर ते गुजरातमध्ये स्थिरावले गरुडेश्वर या ठिकाणी नर्मदेच्या तीरी. आणि त्यांची ही जी दत्तभक्तीची पताका होती ती समर्थपणे पुढे चालवली कोणी? रंगावधूत महाराज, ज्यांनी नर्मदेच्या तीरी नरेश्वर या ठिकाणी स्वतःचा आश्रम उभारला. हे रंगावधूत महाराज म्हणजे कोण? तर टेंबेस्वामींचे भक्त किंवा टेंबेस्वामी त्यांचे गुरु. कारण दोघांमध्ये श्रेष्ठ कोण कनिष्ठ कोण असा भेदभाव करता येणार नाही मित्रांनो. तर हे जे रंगावधूत महाराज आहेत, या रंगावधूत महाराजांनी दत्तबावनी लिहिली. दत्तबावनीचे रचयिते कोण? हे रंगावधूत महाराज. 1935 साली गुजरातमध्ये मेहसाणा जिल्ह्यामध्ये एक कलोळ नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या गावाच्या बाहेर सिद्धेश्वर नावाचं महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या धर्मशाळेमध्ये बसून त्यांनी दत्तबावनी लिहिली. आता कसं काय बरं हे रंगावधूत महाराज नेमके कोण आणि दत्तबावनीपर्यंत कसे काय गेले, हा प्रवास कसा झाला ते आपण जाणून घेऊया. तर कसं आहे मित्रांनो, ज्ञानेश्वर माऊली आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठलपंत कुलकर्णी आणि माता रखुमाई किंवा रुक्मिणी, राईट. तसंच एक विठ्ठल आणि रुक्मिणी नावाचं जोडपं रत्नागिरीमध्ये देवळे नावाच्या गावामध्ये वास्तव्य करून होतं. विठ्ठलपंत वळमे हे कोण होते? तर आपण जर का कोकणात गेलात तर कोकणामध्ये प्रत्येक गावामध्ये तुम्हाला कमीत कमी 2 देवळं आढळतील. एक महादेवाचं आणि एक आई जगदंबेच्या स्वरूपाचं, जे कुठलं आहे ते त्या गावची ग्रामदेवता म्हणा किंवा कुलदेवता म्हणा. आणि अर्थातच देवळं आली बरोबर देवळाची व्यवस्था पाहण्यासाठी कोण? पूर्वी 12 बलुतेदार आपल्याला कल्पना आहे. तर तसं देवळाची व्यवस्था करण्याकरता जे गोसावी होते किंवा पुजारी होते त्यांना गुरव असे म्हणायचे. त्यांच्याकडे काम काय होतं तर देवाची आणि पर्यायाने त्या देवळाची सगळी व्यवस्था पाहायची. आणि ही व्यवस्था पाहण्याचं काम त्या गावामधलं जे होतं ते ह्या विठ्ठलपंत वळमेंकडे होतं. गोष्ट अशी घडली की गुजरातमध्ये गोधरा या ठिकाणी विठ्ठलाचं देऊळ उभारण्यात आलं आणि त्या देवळाची देखरेख पाहण्याकरता, त्याची व्यवस्था करण्याकरता, पूजा अर्चा करण्याकरता या विठ्ठलपंतांना सांगावा धाडण्यात आला. त्यांच्याकडनं ती मागणी करण्यात आली की तुम्ही बाबा याल का आमच्या देवाची देखरेख कराल का? कारण महाराष्ट्रामध्ये होते, महाराष्ट्राचं दैवत विठ्ठल, त्याच्यामुळे त्यांना मराठीच एक पुजारी हवा होता. आणि म्हणूनच ह्या वळमे गुरुजींकडे त्यांची मागणी आली. आणि मग काय, विठ्ठलपंतांना साक्षात विठ्ठलाचीच आज्ञा मिळाली म्हटल्यानंतर लागोलाग ते निघाले आपल्या बायकोला घेऊन सपत्नीक. ते गोधरा ठिकाणी गेले आणि मंदिराची देखरेख करण्याबरोबरच स्वतःचा पुढचा चरितार्थ आणि स्वतःचं कुटुंबसुद्धा त्यांनी स्थलांतरित केलं गुजरातमध्ये. आणि तिथे असतानाच त्यांना एक पुत्ररत्न प्राप्त झालं. 2 झाली. एकाचं नाव पांडुरंग मोठ्याचं आणि छोट्याचं नाव नारायण. बघा किती भक्तिमय होते, अत्यंत भक्तिमय. आणि हा जो पांडुरंग आहे हा पांडुरंग विठ्ठल वळमे, पांडुरंग विठ्ठलपंत वळमे, हा जेव्हा 8 वर्षाचा झाला तेव्हा काय होतं बरं 8 वर्षाचं? मित्रांनो, बाय द वे 8 वर्षाचं महत्त्व आपल्याला माहिती आहे का? आपण ज्या काही परमेश्वराच्या मूर्ती पाहतो, संतांच्या मूर्ती पाहतो, त्याच्यामध्ये 8 वर्षाला फार महत्त्व आहे. साईबाबांचा तो एक भजन पण आहे, 8 वर्षाचा बाळ हा चिमुकला, लिंबाखाली प्रकट झाला तेव्हा तो 8 वर्षाचा होता सगळ्यात पहिल्यांदा. तर 8 वर्ष काय आहे बरं 8 वर्ष? 8 वर्षाचं असताना साधारणपणे आपल्याकडे मौजी बंधन होतं, मुंज होते, त्याला व्रतबंधन असं म्हटलं जातं, राईट. व्रत धारण करतो तो शिशु, तो बटू. तर हा जो बटू आहे पांडुरंग विठ्ठल वळमे, हा जो छोटा शिशु आहे, बटू आहे, तो व्रतामध्ये बंधित होण्याकरता आपल्या घरी आला, गावी आला. कुठे? देवळे या ठिकाणी रत्नागिरीमध्ये, जिथे त्याचे सगळे सहकुटुंब सहपरिवार त्यांनी तो मुंज समारंभ केला. आणि या मुंज समारंभ झाल्यानंतर पर्यायाने देवदर्शन येतं. आणि हे देवदर्शन करण्याकरता हे कुठे गेले? देवदर्शन करण्याकरता ते गेले दत्ताचं देवस्थान असलेलं नृसिंहवाडीमध्ये, कोल्हापूर नजीक नरसोबाची वाडी म्हणून आपण त्याला ओळखतो. आणि तिकडे गेलेले असताना या 8 वर्षाच्या पांडुरंगाला एक संत महात्मे, एक संत विभूती दिसली आणि पाहताच ते त्यांच्या चरणी लोटांगण घालते झाले.
त्या विभूतींनी विचारलं, अरे कोण तू, कोणाचा मुलगा तू? हा 8 वर्षाचा पांडुरंग म्हणाला, मी तुमचाच. हू वॉज दॅट सेंट? यू नो, हॅव अ गेस. येस मित्रांनो, टेंबे स्वामी. टेंबे स्वामी त्यावेळेस नरसोबाच्या वाडीमध्ये गेलेले असताना ही घटना घडली आणि त्याच ठिकाणी गुरु शिष्याचं नातं डेव्हलप झालं मित्रांनो. आणि रंगावधूत महाराज म्हणजेच हा छोटा पांडुरंग विठ्ठल वळमे, म्हणजेच मोठेपणीचा रंगावधूत महाराज, ज्यांनी दत्तबावनी रचली. आणि या रंगावधूत महाराजांनी काय म्हटलं, 8 वर्षाचं असताना मी ज्या गुरुच्या चरणी जे डोकं ठेवलं ते डोकं मी कधी वर काढलंच नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ माझा अहंकार त्या ठिकाणी पूर्णपणे नष्ट झाला, गुरुच्या चरणी विलीन झाला. आणि हा पांडुरंग वळमे मग जसा जसा वाढत गेला तसं तसं गुरुच्या चरणी जे त्यांनी स्वतःला लीन केलं, त्यांनी मनामध्ये अधिकाधिक विरक्ती येऊ लागली. आणि ते विरक्तीचं रूपांतर कशात झालं? त्यांनी घरदार प्रपंच सोडला आणि नर्मदे नदीच्या तीरावरच, नर्मदा मैयाच्या तीरावरच नरेश्वर या ठिकाणी एक आश्रम बांधला आणि तिकडे त्यांनी समस्त दत्त संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला. मित्रांनो, ह्या वासुदेवानंद सरस्वती स्वामींचं शिष्यत्व त्यांनी पत्करलं आणि वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी रचलेलं जे दत्ताचं अत्यंत मोठी जी ग्रंथसंपदा आहे त्याचं त्यांनी पुरेपूर अभ्यास केलेला आहे, मनन केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे. आणि त्यांच्याकडूनच दत्तभक्तीची धुरा त्यांनी सांभाळली, पताका हातात घेतली आणि ती गुजरातभर पसरवली. आणि याच सगळ्या कालखंडामध्ये मध्ये 1935 साली, म्हणजे टेंबे स्वामींनी 1914 साली गरुडेश्वर इथे आपला देह ठेवला, पंचतत्वात विलीन झाले. 1935 साली मित्रांनो गुजरातमध्येच मेहसाणा या जिल्ह्यामध्ये कलोळ नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या गावाच्या बाहेर सिद्धेश्वर नावाचं महादेवाचं मंदिर आहे. तिथल्या धर्मशाळेमध्ये या रंगावधूत महाराजांनी दत्तबावनी लिहिली. त्याची एक मस्त गोष्ट आहे. मुळात त्यांनी ती लिहायला का घेतली? मित्रांनो, करुणाष्टक आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेत, राईट? रामदास स्वामीकृत. अनुदिन अनुतापे तापलो राम राया, तुझं विण क्षीण होतो धाव रे धाव आता. तुझं विण क्षीण होतो धाव रे धाव आता. काय रस आहे या करुणाष्टकाचा? विरह. विरहाग्नी आहे रामदास स्वामींना की अरे रामा, मी तुझ्यापासून विभक्त आहे. आणि हा जो विरह आहे या विरहामधून आलेला आहे. तुझं विण क्षीण होतो धाव रे धाव आता. हाच विरहाग्नी जो आहे तो रंगावधूत महाराजांच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झाला, वाढत गेला, अंगभर पसरला. कोणाचा विरह? त्या दत्तापासून लांब राहण्याचा विरह, त्या दत्ताच्या चरणी विलीन होण्यापासूनचा विरह, त्या जीवात्म्याचा उद्धार होण्याचा विरह. तर मित्रांनो, उद्धार म्हणजे काय? उद्धार म्हणजे धन धान्य पशुवृद्धी नव्हे, ते आपल्यासाठी, प्रापंचिकांसाठी. पण जेव्हा माणूस परमार्थाला लागतो तेव्हा उद्धाराची डेफिनेशन बदलते, जीवनधारेची राधा होते आणि अंतरंगाचा प्रवास चालू होतो. आणि उद्धार म्हणजे काय? तर गुरुचरणी लीन होणं आणि काही न उरणं. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, त्या पदाला जाणं म्हणजेच उद्धार होणं. आणि त्या उद्धाराची ओढ लागली आणि त्या ओढेमधून, त्यांच्या लेखणीमधून जे अवतरलं त्या पत्रावरती, त्या पानावरती, ते दत्तबावनी. आता गंमत अशी आहे, असं म्हणतात की जेव्हा रंगावधूत महाराज लिहिण्याकरता बसले तेव्हा त्यांच्या डोक्यात होतं जसं तुलसीदासांनी हनुमान चालीसा लिहिली. हनुमान चालीसा 40 श्लोकांचे हनुमानाचं स्तोत्र, काव्य, ते हनुमान चालीसा. तसं आपण दत्त चालीसा लिहावी असं त्यांच्या मनात आलं आणि ते लिहायला बसले आणि लिहायलाच बसले आणि लिहायला लागले. आता इथे तुमची काय इच्छा आहे यापेक्षा तुमचं जे आराध्य आहे, तुम्ही जे स्तोत्र लिहिताय, ज्या दैवतेचं स्तोत्र लिहिता आहात त्याच्या मनात काय आहे हे जास्त इम्पॉर्टंट आहे तुमच्या मनात काय आहे त्याच्यापेक्षा. आणि ते असंच झालं. लिहायला बसलेले 40 ओव्या आणि जेव्हा लिहून पूर्ण झालं पाहतात तर काय, अरेच्छा 52 झाल्या. आता मित्रांनो, गुरुची साधना, ती गुरुची साधना शिरसावंद्य गुरूनीच ते लिहून घेतलं. कारण
गुरुचरित्रामध्ये 52 अध्याय आहेत आणि ह्यांच्या हातून जे काव्य रचलं गेलं, जे स्तोत्र रचलं गेलं ते सुद्धा 52 ओव्यांचं. आणि म्हणूनच म्हणतात की गुरुचरित्राची ही छोटी आवृत्ती. दत्तबावनीमध्ये काय आहे? दत्तबावनीमध्ये भगवान महाप्रभू दत्तात्रेय, त्याच्यानंतर कलियुगामधला प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ आणि द्वितीय अवतार नृसिंह सरस्वती स्वामींच्या लीला आहेत, ज्या गुरुचरित्रामध्ये वर्णन केलेल्या आहेत. त्याचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. आणि हनुमानाष्टकमध्ये जसं पहिले 7 ज्या काव्य आहेत त्याच्यामध्ये हनुमानाच्या वेगवेगळ्या कार्याचं वर्णन केलेलं आहे. आणि 8व्या काव्यामध्ये काय म्हणतात तुलसीदासजी? काज किये बड देवन के तुम. अरे तू देवांची मोठी मोठी कार्य केलीस, तर माझ्या पामराचं संकट ते तुझ्यासाठी काय अगदी कसपटा समान आहे. बेगी हरो हनुमान महाप्रभू जो कछु संकट होय हमारो. तू माझ्या संकटाचं निवारण कर. अगदी तशाच पद्धतीने या रंगावधूत महाराजांनी हाक मारलेली आहे. दत्ताच्या चरित्राचं लीलांचं वर्णन केलेलं आहे एका एका गोष्टींचं छोट्या छोट्या स्वरूपामध्ये. आणि काय सांगितलेलं आहे की अरे तू जर हे ह्या भक्तांचा उद्धार केलास, अशा लीला केल्यास, असे चमत्कार केलेस, मग आताच तू का थांबला आहेस? तुझं विण मुजने ना आलंब. आता मला एक पळभरही थांबवत नाही. विरहाग्नीने मला अगदी जाळून टाकलेलं आहे. मला भस्मीभूत व्हायचं आहे, तुझ्या चरणी विलीन व्हायचं आहे. तर हे दत्ता तू का थांबला आहेस? तू लवकर मला कुशीत घे, मला आपल्या अंकावरती बसव. ह्या भावानेच त्यांनी ती लिहिली. आणि म्हणून म्हणतात दत्त गुरुचरित्राचं हे दत्तबावनी ही छोटी आवृत्ती आहे. त्याचं सार आहे, त्याचं अतिसंक्षिप्त अतिसूक्ष्म सार आहे. मित्रांनो, आपण आता 21व्या शतकामध्ये आहोत. अगदी मोठ्यातलं मोठं एवढं जाडजूड पुस्तकसुद्धा एका छोट्याशा पेनड्राईव्हमध्ये मावतं, राईट? त्या लॉजिकनी जर आपण विचार केला तर गुरुचरित्र हे जर आपण ते बुक मानलं, थिक सॉफ्ट बुक, दत्तबावनी म्हणजे तो पेनड्राईव्ह व्हर्जन आहे. गुरुचरित्राचं पेनड्राईव्ह व्हर्जन म्हणजे दत्तबावनी. पेनड्राईव्ह फॉर्मॅट म्हणजे दत्तबावनी. अतिसूक्ष्म आहे. आणि ती सूक्ष्म जर का मला अनलॉक करायची आहे, बघा अणू अत्यंत सूक्ष्म आहे, पण अणुबॉम्ब त्याच्यातून एवढी ताकद त्याच्यामध्ये येते, अणुशक्ती. तसं हा सूक्ष्म जरी असलं दत्तबावनी, त्याच्यामध्ये ताकद भरलेली आहे. ती ताकद मला अनलॉक करायची आहे, राईट? जसं ती जी प्रोसेस आहे ॲटॉमिक, त्याचं विभाजन केलं जातं आणि मग ती अणूची पॉवर त्याच्यातून अनलॉक केली जाते. तसंच या दत्तबावनीची पॉवर जर अनलॉक करायची आहे तर मला दत्तबावनी काय आहे ती कळली पाहिजे. जर का दत्तबावनी हे गुरुचरित्रामधल्या गोष्टींचं सार आहे तर मला नुसतं ती म्हणून चालणार नाही आहे. मला त्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. मला त्या अनुभव, ते लीला दत्तांनी केलेल्या त्या माहीत असल्या पाहिजेत. तेव्हाच दत्तबावनी म्हणताना माझ्या मनामध्ये त्या गोष्टींचे आणि पर्यायाने दत्तगुरूंच्या कृपेचे तरंग उमटतील. आणि ते उमटल्यानंतरच ते जी पॉवर आहे त्या दत्तबावनीची ती अनलॉक करता येणार आहे. आणि याच करता हा प्रपंच आहे मित्रांनो. इथून पुढच्या एपिसोड्समध्ये आपण छोट्या स्वरूपात फार डिटेलमध्ये जाणार नाही आहेत, पण व्हॉट डज इट मीन विष्णू शर्म द्विज तार्यो एम जम्यो श्राद्धमा देखी प्रेम म्हणजे काय काय गोष्ट आहे त्याच्या मागची, अशा जी पूर्ण लीलांचं वर्णन केलेलं आहे त्याच्या मागच्या गोष्टी काय आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. जेणेकरून इथून पुढे दत्तबावनी गाताना त्या गोष्टी आमच्या डोळ्यासमोर येतील. दत्तांची लीला जी आहे त्याची अनुभूती आमच्या अंतरंगाला मिळेल. आणि तोच कोड आहे कसला? दत्तबावनीची पॉवर अनलॉक करण्याचा. मित्रांनो, आता इथेच थांबतो. एपिसोड आवडला असेल तर सबस्क्राईब करा. का कारण इथून पुढे जेव्हा दत्तबावनीचा पुढचा एपिसोड मी टाकेन तेव्हा लागलीच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल याकरता. आणि जे तुम्हाला माहिती आहेत तुमच्या ओळखीमध्ये दत्तात्रेय महाप्रभूंचे भक्तगण आहेत त्यांच्यापर्यंत हा एपिसोड जरूर पोहोचवा. कारण मित्रांनो, दत्त महाराजांचीच आज्ञा आहे आणि त्याच्यामुळेच हा एपिसोड प्रपंच आहे. तो दत्त महाराजांच्या भक्तांपर्यंत पोहोचवावा एवढीच मनीषा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.